नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महाप्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातच एका अत्यंत मोठ्या बातमीने आपण करणार आहोत. केंद्र सरकारने टिकटॉकवर बंदी आणलेली आहे. चायनीज ॲप्सवर केंद्र सरकारने बंदी आणली आहे. केंद्र सरकारने चीनच्या 59 ॲपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. टिकटॉक, हॅलो, यूसी ब्राउझरवर केंद्र सरकारने बंदी आणली आहे. भारत चीन पार्श्वभूमीवर केंद्राने हा मोठा निर्णय घेतलाय. गेले अनेक दिवस भारत चीन यांच्यामध्ये जो तणाव आहे आणि ज्या घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे मोठं पाऊल टाकलेलं आहे. भारताने चीनला एक मोठा दणका दिलाय असंच म्हणावं लागेल. टिकटॉक सुद्धा बंद झालेला आहे. या टिकटॉकचे हजारो लाखो भारतीय युजर्स आहेत आणि रोज अनेक टिकटॉकचे युजर्स हे टिकटॉकवर तासनतास घालवत असतात. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय. केंद्र सरकारने एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. भारताच्या सार्वभौमत्वाची आणि अखंडतेसाठी भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेत धोका असणाऱ्या मोबाईल चॅनलवर केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे. यापूर्वी देखील गेल्या 2 आठवड्याच्या अगोदर जवळपास 55 चीनी ऍप्स वरती केंद्र सरकारने बंदी घातली होती. त्यानंतर आता हा पुन्हा 59 ऍप्स वरती पुन्हा बंदी घालण्यात आली. या ऍप जर बघितलं तर टिकटॉक सारखे प्रसिद्ध ऍप आहे. सोबतच जर बघितलं यामध्ये असे अनेकही ऍप आहे ज्यामध्ये खास करून जिओमीचा ऍप आहे. जो जिओमी स्वतःची कंपनी आहे त्याची देखील MI कम्युनिटी देखील बंद करण्यात आलेली आहे. यासोबतच जर बघितलं व्हायरस स्पिनर सारखे, वेबएक्स सारखे जे ऍप्स आहे या ऍप्सवरती प्रचंड बंदी घातलेली आहे. 59 ऍप्स आहे. यापूर्वी देखील ज्या 55 ऍप्स होते ज्यामध्ये फोटोशॉप सारखे ऍप्स होते ज्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. एक प्रकारे चीनला एक मोठा दणका द्यायचा हा प्रयत्न आहे. आणि ज्या पद्धतीने चीन आणि भारताचा संघर्ष झाला होता 15 जूनच्या दरम्यान, 15 आणि 16 जूनच्या दरम्यान ज्या पद्धतीनं चीन आणि भारत संघर्ष झाला त्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते आणि चीनचे 43 जवानांना आपण ठार केलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती चीनला दणका देण्यात या केंद्र सरकार. खरं आणि हा सगळ्यात मोठा निर्णय आहे. प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सायबर एक्सपर्ट अच्युत गोडबोले आपल्या सोबत आहेत. गोडबोले सर, फार मोठा निर्णय आहे केंद्र सरकारचा. कसा या निर्णयाचा फायदा होईल, काही तोटे होतील का, आणि सगळ्यात महत्त्वाचं भूमिका काय? 59 ऍप्स केंद्र सरकारनं अक्षरशः बंद केलेली आहेत. नाही, पहिली गोष्ट मला असं वाटतं की हा एक राजकीय निर्णय आहे असं मला वाटतं. याचा आर्थिक भयंकर काही चीनवरती परिणाम होईल असं मला वाटत नाही. यातली बरीचशी ऍप्स एक तर फ्री होती बरं का, आणि मग त्याच्यात अर्थात ऍडव्हर्टिजमेंटचे रेव्हेन्यूज वगैरे असे बरेच कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. पण याच्यामुळे प्रचंड चीनच्या अर्थव्यवस्थेला काही धोका पोहोचेल अशातला भाग नाही. याचं कारण पहिली गोष्ट चीनचा जो काही एक्सपोर्ट आहे ना सगळ्या जगाला जे की निर्यात करतं चीन, त्यातला भारताला फक्त 3.25% करतं. जरी आपण सगळे एक्सपोर्ट म्हणजे नुसते ऍप्स सगळे एक्सपोर्ट आपण बंद केले तरी चीनच्या संपूर्ण एक्सपोर्ट म्हणजे फक्त 3.25% हे भारताला आहे. आपण जर इम्पोर्ट करणं बंद केलं तर इतकं लहान भाग आहे. चीनला भयंकर त्याचा तोटा होईल किंवा भयंकर असा दणका वगैरे आपण जे असं म्हणतोय ना असा प्रचंड दणका काही बसेल आणि चीन ताळ्यावर येईल वगैरे असलं काही मला वाटत नाही. आणि पण सर, हा सांकेतिक निर्णय ठरेल का चीनसाठी? काय ते सांकेतिक निर्णय, गोडबोले सर, हा ठरेल का चीनसाठी? ते सांकेतिक नक्कीच ठरेल. आणि मला असं वाटतं ही जी हे जे पाऊल आहे हे पाऊल वाईट नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की एकंदरीत चीनला आम्ही आता गप्पा बसणार नाही, आम्ही काहीतरी करू असं म्हणण्याकरता ही जी स्टेप आहे ही स्टेप चांगली आहे. फक्त एकच लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येकाला पर्याय आहेत. म्हणजे शेअरला जिओ स्विच आहे, पबजीला कॉल ऑफ द ड्युटी आहे, टिकटॉकला चिनगारी आहे, आणि यूसी ब्राउझर जे आहे त्याच्याकरता तर क्रोम वगैरे सगळे वापरतात. त्यामुळे ह्यातल्या बऱ्याच ऍप्सना खूप हे आहेत. तेव्हा भारतीय लोकांची प्रचंड एकदम खूपच काही पंचायत होईल अशातला भाग नाही. त्यामुळे निर्णय चांगला आहे. गोडबोले सर, एकच थांबून फक्त विचारते, पंचायत होणार नाही भारतीयांची, पण जे लाखो करोडो टिकटॉकचे युजर्स आहेत त्यांच्या अनुषंगाने हा निर्णयाकडे तुम्ही कसं बघाल? म्हणजे त्यांच्या अनुषंगाने त्याची सवय बदलावी लागेल, खरी गोष्ट आहे. आणि खरं सांगू का, हे चीन बिन जाऊ दे, ते टिकटॉक पासून जर का थोडी मंडळी दूर गेली ना तर बरंच होईल खरं. म्हणजे इतकी ते सवय लागलेली आणि इतके अधीर झालेले त्याच्या की ते हे एका दृष्टीने त्याही दृष्टीने थोडंसं बरं आहे. आणि पबजी वगैरे हा जो प्रकार तो कित्येकदा घातक सुद्धा आहे. मला असं वाटतं एकंदरीत हा निर्णय काही वाईट नाहीये. पण आपण त्यामुळे आता मी जे बघतोय की भारताचा चीनला प्रचंड मोठा दणका की आता
चीनचं सगळं अर्थव्यवस्था त्यामुळे कोसळलं असलं काही नाही बरं का. म्हणजे नक्की हे नक्की आपल्याला सर. नीट लक्षात घेतलं पाहिजे की याचा साधारण सांकेतिक त्याला महत्व आहे आणि राजकीय महत्व आहे आर्थिक पेक्षा. नक्की. गोडबोले सर, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. माझे सहकारी विलास बडे माझ्या सोबत आहेत. विलास, आता गोडबोले सरांनी जी प्रतिक्रिया दिली ती महत्त्वाची होती, पण युजर्सच्या अनुषंगाने फार मोठा हा निर्णय आहे. कारण आपण बघतोय, आपण असे अनेक रिपोर्ट्स न्यूज 18 लोकमतवर दाखवलेले आहेत की तासनतास लोक टिकटॉकवर असायची आणि कितीतरी कोटी युजर्स आहेत टिकटॉकचे. विलास, नक्कीच यातली जी आकडेवारी आहे ती खरंच अचंबित करणारी आहे. गेल्या काही वर्षामध्ये या टिकटॉकनी जो काही धुमाकूळ सोशल मीडियावरती घातला आणि प्रचंड लोकप्रिय झालं. अगदी 15 सेकंदाचं हे एंटरटेनमेंट आहे आणि या एंटरटेनमेंटच्या माध्यमातून त्यांनी बाजारपेठ जी आहे इथली सोशल मीडियाची ती काबीज केली. त्याची जी आकडेवारी आहे ना ती खूप इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं ती प्रेक्षकांना सुद्धा त्याची कल्पना आहे, कारण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते ॲप आलेलं आहे आणि अगदी. प्रत्येकालाच त्यांनी वेड लावलेला आहे. खरं तर ही टिकटॉक आणि हॅलो हे जे 2 ॲप आहेत ना, त्याची जी मालकी आहे ती बाईट डान्स कंपनीकडे आहे. एकच कंपनी आहे, एकाच कंपनीचे हे 2 ॲप आहेत. पण त्याची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी अशी आहे की भारतात एकूण स्मार्टफोन जे आहेत ते 45 कोटी आहेत. म्हणजे संपूर्ण भारतात 45 कोटी स्मार्टफोन आहेत, तर त्यापैकी 30 कोटी युजर जे आहेत ते या कंपनीचे आहेत. नक्की. 30 कोटी युजर म्हणजे 2/3 पेक्षा जास्त युजर एकट्या टिकटॉक आणि याचे असणार आहेत. विलास, काही क्षणासाठी फक्त थांबवते. ही आकडेवारी महत्वाची आहेच, पण आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्या सोबत आहेत. शैलेंद्र सर, या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? गोडबोले सर म्हणतायत की थोडासा राजकीय निर्णय आहे, आर्थिक काही फटका बसेल चीनला असं नाही. तुमचं काय मत आहे? हा एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय. लक्षात घ्या, याचं प्रतिकात्मक महत्व, याला सिम्बॉलिक रिलेव्हन्स असं म्हणतात. आणि सिम्बॉलिक रिलेव्हन्स असा आहे की तेव्हा ऑफिशियल लेवलला केंद्र सरकारकडनं अशा स्वरूपाचा मेसेज दिला जातो किंवा अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो. अगदी. हा एक अत्यंत महत्वाचा चीनसाठीचा असणारा एक सज्जड इशारा असतो. अगदी. आतापर्यंत ज्या पद्धतीचा कोरोनाचं प्रकरण असेल किंवा भारत चीन सीमेवरचा जो वाद असेल, गलवान नंतर जो प्रचंड असंतोष भारतीयांच्या मनामध्ये आहे, जो प्रचंड राग भारतीयांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे जनतेकडनं उत्स्फूर्तपणे चीनी मालावरती बहिष्कार टाका अशा प्रकारच्या मागण्या होत होत्या. परंतु यामध्ये कुठल्याही पातळीवरती, सरकारी पातळीवरती असा पुढाकार हा घेतला गेलेला नव्हता. काही स्पोरॅडिक डिसिजन्स घेतले गेले होते, जसं टेलिकॉमनी काही BSNLच्या कॉन्ट्रॅक्ट मधनं चीनी वस्तू न घेण्याचं आपण केलं होतं. रेल्वेने काही कॉन्ट्रॅक्ट जे होते ते कॅन्सल करण्याचं संकेत दिलेले होते. त्याचप्रमाणे पॉवर मिनिस्ट्रीने तसे केलेले होते. परंतु एकदम एवढे मोठे ऍप्स, हे चीनी ऍप जे आहेत, हे आपण आता ज्या पद्धतीने ते बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला, लक्षात घेतलं पाहिजे आहे की हा चीनला एक प्रकारचा संदेश आहे. आणि तो संदेश असा आहे की आपण चीनला अशा ठिकाणी मारलं पाहिजे आहे ज्या ठिकाणी चीनला घाव लागणार आहे. आणि अशा प्रकारची मागणी अनेक जाणकारांकडून केली जात होती. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की चीन हा आजचा तो देश आहे, हा पूर्णपणे त्याची जी अर्थव्यवस्था आहे एक्सपोर्ट ओरिएंटेड अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे जोपर्यंत चीन हा निर्यात करणार नाही, इतर लोकांना, इतर देशांना ती विकणार नाही, तोपर्यंत चीनचं आर्थिक सर्व्हायव्हल हे त्याच्यावरती डिपेंडंट आहे. त्यामुळे यांनी फार जरी इकॉनॉमिकली चीनला धक्का नसेल बसणार, तरी यामुळे भारताचा कशा पद्धतीने मानसिकता चीनच्या विरोधामध्ये गेलेली आहे ही सुरुवात होईल. म्हणजे शैलेंद्र सर, आपल्याला असं म्हणायचे की एका बाजूला शांतपणे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग चीनच्या विरोधात होत असताना किंवा केलं जात असताना, दुसरीकडे असे निर्णय घेऊन एक संकेत त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातोय, इशारा त्यांना दिला जातोय की आता आम्ही ऐकून घेणार नाही, गप्प बसणार नाही. ते निश्चितच आहे आणि आता ही सुरुवात आहे, हे लक्षात घ्या. याच्यानंतर आपल्याला 3 मेजर स्टेप्स घेणार आहेत आणि कदाचित सरकार त्या दृष्टीने स्टेप घेणारच आहे. त्यातला दुसरा पहिला जो स्टेप घ्यावा लागणार आहे तो म्हणजे जी चायनीज टेलिकॉम जायंट आहे, जिला हुआई ही कंपनी आहे, जिला आपण 5Gचं टेस्टिंग करण्याची परमिशन भारतामध्ये दिलेली आहे, ह्याच कंपनीला अमेरिकेने देशाबाहेर काढलेलं आहे. युरोपमधल्या अनेक देशांनी, अगदी इंग्लंड सगट अनेक देशांनी हिला युरोपच्या बाहेर काढलेलं आहे. त्या कंपनीला आपण 5Gच्या टेस्टिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्यामुळे पुढची स्टेप आपल्याला घ्यावी लागणार आहे की त्या हुआईचा हा कॉन्ट्रॅक्ट रद्द करणं हा चीनसाठी फार मोठा दम असणार आहे. त्यानंतर भारताला एक प्रश्न उपस्थित करावा लागणार आहे की जो भारत आणि चीन मधला व्यापार आहे आणि त्यामध्ये जो 53 अब्ज डॉलरचा ट्रेड डेफिसिट आहे, ह्या ट्रेड डेफिसिटवरती आपल्याला बोट ठेवावं लागणार आहे. चीनला निश्चितपणे वटणीवर चीन येईल, कारण जेव्हा चीनला हे कळेल की आता ही सुरुवात झालेली आणि यानंतर पुढचा टप्पा असणार आहे की 80 अब्ज डॉलरच्या वस्तू या भारतीय बाजारपेठेमध्ये विकल्या जातात,
ज्या वेळेला त्याच्यावरती त्यांना काहीतरी प्रकारचे पाबंदी लागण्याचे अशा प्रकारचे संकेत मिळायला लागतील, अगदी. तेव्हा निश्चितपणे नाक दाबलं की तोंड उघडलं अशा पद्धतीची अवस्था चीनची होऊन जाणार आहे. नक्की. शैलेंद्र सर, धन्यवाद आपण न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. विलास, आकडेवारीविषयी तू माहिती देत होतास, युजर्स संदर्भात आणि या ऍप संदर्भात बोलत होतास. आपण बघितलं की एकूण जे स्मार्टफोनची सगळी संख्या आहे 2/3पेक्षा जास्त लोकांकडे हे ॲप आहेत आणि अगदी फुकट ते ॲप असल्यामुळे सुद्धा अनेक युजर्सनी त्याला प्रतिसाद दिला. पण एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, जेव्हापासून चीन आणि भारत या दोन देशाच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा तणाव निर्माण झाला, तेव्हापासून सरकारने आज निर्णय घेतला, पण त्याच्या आधी युजर्सनी मोठा निर्णय घेतलेला होता. तो निर्णय काय होता, तर टिकटॉकचं जे रेटिंग आहे ते होतं 4.7, म्हणजे 5 पैकी 4.7 इतकं त्याचं रेटिंग होतं. ते लोकांनी स्वतः 2 वर आणून ठेवलेलं होतं. त्यामुळे पहिला दणका जो आहे तो आपल्या सगळ्या भारतीयांनी दिला की टिकटॉकला, की आम्हाला हे परवडत नाही, तुम्ही सीमेवर आमच्याशी नीट वागलं पाहिजे, तर आम्ही ॲपवर तुमच्याशी नीट वागू. आणखीन एक महत्वाची आकडेवारी आहे ती म्हणजे साधारणतः काही कोटी, म्हणजे आपण बघितलं युजर्स आहेत, पण जेव्हापासून सीमेवर तणाव निर्माण झाला तेव्हापासून काय झालंय, तर एप्रिलमध्ये 2.35 कोटी इतके युजर्स होते, पण मे मध्ये ती संख्या टिकटॉकची 2.24 वर आलेली आहे आणि जूनमध्ये ही संख्या 1.39 कोटी हे डाउनलोड्स आहेत. म्हणजे जवळपास 1 कोटी. अनेक गोष्टी स्पष्ट होतात. विलास, थांबवावं लागतंय. आपण बघतोय फार मोठा केंद्र सरकारनं निर्णय घेतलाय. हा ऍप संदर्भातला निर्णय आहे. याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आत्ता एक छोटासा ब्रेक घेण्यासाठी थांबतोय. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्राईम टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. मास्क वापरला नाही तर यापुढे 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे, तसे आदेशच महापालिकेनं काढलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणांसह कार्यालय, खासगी वाहनांमध्येही मास्क लावणं मुंबईमध्ये अनिवार्य असणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर IPC नुसार कारवाई केली जाणार आहे. पोलीस आणि पालिकेच्या निर्देशित अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार दिले गेलेले आहेत. या निर्देशांनुसार कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालय, दुकानं, बाजार, दवाखाने, रुग्णालय यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकानं मास्क लावणं बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करताना देखील प्रत्येकानं मास्क लावणं आवश्यक आहे. सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना मास्क लावणं गरजेचं आहे. कोणत्याही बैठकीला जाताय, एकत्र येताना तसंच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणं हे नियमांच्या विरुद्ध मानलं जाणार आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.